संस्कृतमध्ये एक सुवचन आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जातो, त्यांना मान सन्मान दिला जातो, तेथे खुद्द देवता सुद्धा रममाण होतात. त्याचप्रमाणे आपलं हे नवरात्र सुरू आहे ते सुद्धा दैवी स्त्री तत्वालाच समर्पित आहे. त्या आपण रोज एका प्रेरणात्मक स्त्रियांपैकी एका स्त्रियेचं कर्तृत्व ऐकतो आहे. तसेच त्या शृंखलेतल्या आजच्या आपल्या कर्तृत्ववान प्रेरणादायी स्त्री आहेत. लेखिका त्या सामाजिक कार्यकर्त्याही त्यांच्या कार्याची पसरली जगभर कीर्ती. इन्फोसिसच्या सहसंस्थापक त्या, नाव त्यांचे सुधा मूर्ती. हो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सौ सुधा मूर्ती यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातल्या शिगगाव या ठिकाणी 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला. एका ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील डॉक्टर आर.एस. कुलकर्णी तर आई शिक्षिका सौ विमल कुलकर्णी हे त्यांचे पालक होते. घरात सुशिक्षित वातावरण असल्यामुळे सगळ्यांचेच विचार सुधारलेले होते. त्यामुळे त्यांचे संगोपन अतिशय उत्तम संस्कार बीजांनी केले गेले. त्या वडील सर्जन, आई शिक्षिका, विचार पुढारलेले. त्यामुळे स्त्रीने फक्त चूल आणि मूल न सांभाळता स्वतःचे अस्तित्वही निर्माण करावे असे बाळकडून त्यांना घरातूनच मिळाले. त्यामुळे सुधा मूर्तींच्या गगनभरारीचा त्या ठिकाणी पाया रचला गेला. पुढे त्यांचे प्राथमिक शिक्षण आटोपल्यानंतर त्यांनी BBB कॉलेजमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग BE ची पदवी गोल्ड मेडलसहित प्राप्त केली. नुसतं आईवडिलांचा सपोर्ट आणि पैसा असून उपयोग नव्हता, त्या ठिकाणी त्यांची बुद्धिमत्ताही होती की ज्यांनी त्यांना उत्तुंग गगन शिखरावर बसवले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोरमधून कॉम्प्युटर सायन्सचे आपले मास्टर्स पूर्ण केले. ते पूर्ण केले त्यांनी 1974 साली. आणि 1974 साली मास्टर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना एमटेक ऑफ कॉम्प्युटर सायन्स ही पदवी मिळवून त्यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता अशी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकापुढेच एक उद्दिष्ट असतं की एक चांगला जॉब मिळाला पाहिजे, ज्यामुळे आपण छान लक्झरियस लाईफ जगू शकू. तसंच ऑब्वियसली त्यांचं एक स्वप्न होतं की एक चांगला जॉब मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी जॉबसाठी ॲप्लिकेशन द्यायला सुरुवात केली. तर आता कुठे नंबर लागतो, कुठे चांगला जॉब मिळतो, असं करत 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 ॲप्लिकेशन दिलेले होते. तर पुण्यातून त्यांना कॉल आला. पुण्यामध्ये त्या जॉब करण्यासाठी गेल्या. पुण्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी ख्राइस्ट कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर तेवढंच काही त्यांना समाधान वाटत नव्हतं की अजून काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे. शिक्षक ही जी पदवी आहे ती तर चांगलीच आहे, शिक्षिका किंवा प्राध्यापिका, किंवा त्याचबरोबर अजून काही करता आलं तर ते पण आपण करू असं त्यांना वाटू लागलं. त्याच्यामुळे एक अनुभव पाठीशी असताना त्यांनी दुसरा एक प्रयत्न करून बघितला. पुन्हा त्यांनी त्यांच्या जॉबसाठी ॲप्लिकेशन द्यायला सुरुवात केली. तेव्हा नामांकित असलेल्या टेल्को कंपनी म्हणजे टाटा इंजिनिअरिंग लोकोमोटिव्ह कंपनी ही नावाजलेली कंपनी आजही आहे, तेव्हाही तेवढीच होती. तर त्या कंपनीतर्फे त्यांना इंटरव्ह्यूचं लेटर आलं की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी या. ऑब्वियसली त्या हुशार होत्या, त्यांनी सगळं व्यवस्थित शिक्षण केलेलं होतं, त्याच्यामुळे उत्तरही छान दिले आणि त्यांची त्या ठिकाणी निवड झाली. तर सांगण्यासारखी गोष्ट ही आहे की त्या टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या सगळ्यात पहिल्या महिला अभियंत्या होत्या. त्याच्या आधी कोणतीही महिला त्या ठिकाणी काम करत नव्हती. ते काम त्यांनी करून दाखवलं. लोक काय करतात, सगळ्यात पहिला जो असतो त्याला लक्षात ठेवतात.
त्याच्यामुळे तो एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर त्या ठिकाणी झाला की पहिला महिला अभियंता म्हणून त्यांनी तिथं काम करायला सुरुवात केली. त्यानंतर तेथेच त्यांची ओळख श्री नारायण मूर्तींशी झाली. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती दोघांनाही वाचनाची खूप आवड होती. त्याच्यामुळे वाचनाच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. मैत्रीनंतर प्रेम असा प्रवास करत ते 10 फेब्रुवारी 1978ला विवाहबंधनात अडकले. मग त्यांचा संसार सुरू झाला. पण दोघेही श्री नारायण मूर्ती व सौ सुधा मूर्ती हे दोघेही खूप महत्त्वाकांक्षी होते. त्यांना अजून असे काहीतरी करायचे होते की जेणे जनतेला फायदा होईल, लोकांना रोजगार उपलब्ध होईल. पण पैशांच्या अभावी ही गोष्ट सहज शक्य होत नव्हती. त्यामुळे ते थोडेसे नर्वस झाले दोघे दाम्पत्य की आता काय करावे, पैशांची व्यवस्था कुठून करावी. त्यात सुधा मूर्तींची माहेरची आर्थिक स्थिती मजबूत होती, पण स्वाभिमान इतका की त्यांना ती गोष्ट पटली नाही. माहेरून मदत घेण्यास त्यांनी नकार दिला. शेवटी सुधा मूर्तींनीच काटकसर केलेले स्वतःजवळचे 10,000 रुपये नारायण मूर्तींना दिले आणि त्यातूनच त्यांनी 2 जुलै 1981 साली इन्फोसिस या संस्थेची, या पहिल्या IT कंपनीची स्थापना केली. ती कुठे केली तर पुण्यात. नंतर त्यांना क्लायंट हवा होता. आता इन्फोसिस संस्था, तुम्ही इन्फोसिस कंपनी, IT कंपनी हे नाव तर ऐकलं बऱ्याच वेळा असेल. तर ही कंपनी काय करते तर जगभरात ती सॉफ्टवेअरच्या सेवा देते. सॉफ्टवेअर कोणाला माहिती नाही असं तर आजकाल कोणीच नाही आहे. तर इन्फोसिस ही कंपनी काय करते, IT कंपनी सगळ्यांना सॉफ्टवेअरच्या सेवा देते. मग त्यांना क्लायंट मिळणं आवश्यक होतं. खूप सर्चिंग केल्यानंतर सुद्धा आसपास काहीच न हाती आल्याने शेवटी बँगलोरचा एक त्यांना क्लायंट मिळाला आणि तो क्लायंट बँगलोरला असल्यामुळे त्यांना तिथं शिफ्ट व्हावे लागले. इच्छा नसतानाही त्यांना पुणे सोडावे लागले आणि पुण्यातून ती कंपनीचं मदरबोर्ड आजही पुणेच आहे, परंतु त्यांचा पहिला क्लायंट तिथला असल्याने त्यांना तिथे जावे लागले. मग तिथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आज तुम्हालाही माहिती असेल की केवळ 10,000 रुपयात सुरू झालेली ही कंपनी आज अब्जोवधीचा टर्नओव्हर कमवते. म्हणजे विचार करा, एखादी गोष्ट लहानापासून सुरू होते पण ती मोठी किती होऊ शकते त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तर याप्रमाणे त्यांची प्रगती सुरू झालेली. त्यानंतर भारतातील शिक्षण व्यवस्थेत सुद्धा त्यांनी खूप बदल आणि क्रांती घडवून आणली सुधा मूर्तींनी. त्या त्यांच्या कार्यातून महिलांना नेहमी प्रोत्साहित करायच्या. म्हणूनच त्या आज सर्व महिलांचे प्रेरणास्थान आहेत. त्यातूनच त्यांनी इसवी सन 1981ला 2 जुलै 1981ला इन्फोसिस फाउंडेशन ही अजून एक संस्था स्थापन केली. ही संस्था आरोग्य, सेवा, शिक्षण, कला, संस्कृती, त्याचप्रमाणे गरिबी निर्मूलन यासारख्या सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. त्या एक कुशल लेखिका सुद्धा आहेत. सुधा मूर्ती ह्या कन्नड, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमांतून लेखन करतात. त्यांचे लेखन इतके प्रभावी आहे की त्यांचे सगळेच पुस्तकं प्रेरणादायी आहेत. आजच्या या युगात कॉम्प्युटरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कॉम्प्युटर आपल्यासाठी आज काय आहे हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. तर कॉम्प्युटरला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या ज्ञानापासून कोणीही वंचित राहू नये. त्यामुळे त्यांनी कर्नाटकातल्या बहुतांश सरकारी शाळांमध्ये कॉम्प्युटर आणि ग्रंथालय या दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या. ही खरोखरच खूप छान कामगिरी त्यांनी केली. तसेच अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया नावाचे ग्रंथालयही सुरू केले. सुधा मूर्तींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या या उत्तुंग कामगिरीकरता 1995 साली बेस्ट टीचर अवॉर्ड, 2001 साली ओजस्विनी अवॉर्ड, 2006 साली भारत सरकारतर्फे सर्वोच्च मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील R.K. नारायण पुरस्कार देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला. 2010 साली MIT कॉलेजमधून भारत अस्मिता राष्ट्रीय हा अवॉर्ड त्यांच्यासाठी आला. त्याचप्रमाणे सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय असलेली डॉक्टरेट पदवीही त्यांनी 2019 साली प्राप्त केली. तर आता ह्याच वर्षी म्हणजे 2023 या वर्षी भारत सरकारतर्फे अजून दिला जाणारा सर्वोच्च मानाचा असा पद्मभूषण पुरस्कारही त्यांना देण्यात आला आणि त्यांचा गौरव करण्यात आला. सुधा मूर्तींचा परिवार म्हणजे त्यांची 2 मुलं, रोहन मूर्ती आणि अक्षता मूर्ती. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की युनायटेड किंगडमचे पहिले ब्रिटिश आशियाई हिंदू पंतप्रधान श्री ऋषी
यांच्या त्या सासू आहेत. हे सगळ्यांना माहितीच असेल नाही. तर सुधा मूर्ती यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला काय प्रेरणा मिळते, काय समजतं? तर कोणतीही गोष्ट लहानापासून सुरू केली तर तिचा नक्कीच कल्पवृक्ष होतो. हे आपल्याला त्यांच्या याच्यातून संपूर्ण आयुष्यातून समजतं. त्या अजूनही झटतातच आहेत सगळ्यांच्या कल्याणासाठी. तर अशा या सुधा मूर्ती त्यांच्यासारख्या अजूनही इतर अनेक स्त्रिया आहेत यशस्वी आणि कर्तृत्ववान की त्या संपूर्ण महिला वर्गासाठी आदर्श ठरत आहेत. म्हणतात ना, उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम, म्हणजे मोठे मन असणाऱ्यांसाठी हे संपूर्ण विश्वच, हे संपूर्ण पृथ्वीच त्यांचे कुटुंब असते. आणि याच युक्तीप्रमाणे त्या सगळ्यांच्या भल्यासाठी अजूनही झटत आहेत आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छा अजूनही त्यांच्यात आहे. त्यांच्या या उत्तुंग गगनभरारीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.